मराठवाड्यातला अन्सार शेख हा 22 वर्षाचा तरुण पहिल्याच प्रयत्नात सनदी सेवा परीक्षा पास झालेला आहे। अथक प्रयत्नांनंतर त्यानं हे यश मिळवलेलं आहे। पाहूयात एक रिपोर्ट। जालना जिल्ह्यातल्या शेलगावचे हे शेख युनुस टमटम चालवतात, पण त्याचा मुलगा प्रशासकीय सेवेतल्या सगळ्यात मोठ्या हुद्द्यावर पोहोचलाय। यूपीएससी परीक्षा पहिल्याच दणक्यात पास झालेला अन्सार शेख हा युनुस यांचा मुलगा। डोंगरा एवढ्या अडचणींवर मात करत अन्सारनं आभाळा एवढं यश मिळवलंय। 18 विश्व दारिद्र्यात काढलेल्या अन्सारच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही। घर बेचे थे, फिर वो घर तो पहले दिए थे, अपन ने बेचे थे ना इसके टाइम में, क्लास के टाइम में। उसके बाद में फिर ये धंधा पानी करके बच्चे के पैसे, अम्मी के पैसे उनके वो जमा करके उसको महीने के 5-6 हज़ार रुपये हम दे देते थे। मेहनत करके दिए उसको। आप कैसा लग रहा है? आप खुशी में लग रहा है सर? हाँ, एकदम खुश लग रहा, कुछ नहीं लगे। शेख युनुस यांचं कुटुंब अगदी सामान्य। ते स्वतः रिक्षा चालवतात। अन्सारची आई कायम आजारी असते। त्याचा भाऊ एका किराणा दुकानात काम करतो। दररोज हातातोंडाची गाठ पडणंही मुश्किल असं असतानाही अन्सारनं संघर्ष करून मिळवलेलं यश खूपच मोठं आहे। अन्सारच्या आईची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे। मुलाकात नहीं होता, कर ली मुलाकात, आ जाता है कल परसों। हाँ। फिर आने से पहले ही। अच्छा, क्या होने वाला है घर में आने के बाद? वो कलेक्टर ऑफिसर बन के आएगा। हाँ हाँ। हाँ। फिर दियावती गाड़ी में आएगा वो। गरिबी आणि संघर्षातून अन्सार ताऊन सुलाखून निघालाय। सनदी सेवेत मूल्यांची जपणूक करणार असल्याचं तो सांगतो। माझ्या आयुष्यातली माझी काही स्वतःची मूल्य आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत जी मी जपतो। आणि सर्व्हिसेसमध्ये प्रॉब्लेम तो आहे की मूल्य कमी होत चालली दिवसेंदिवस। करप्शनचा प्रॉब्लेम त्याच्यामुळेच क्रिएट झाला आहे। सो माझे व्हॅल्यूज आणि सर्व मित्रपरिवार, माझे आईवडील, शिक्षक, तुमच्यासारखी सगळी लोक यांच्या विशेषने मी हे ध्येय पूर्ण करेन। संघर्ष करून यशाची शिखरं गाठणारे अन्सार सारखे तरुण सनदी सेवांमध्ये जात आहेत। अन्सार सारख्या सुरक्षित हातांमध्ये देशाची सूत्र गेल्यास देशाचा नक्कीच विकास होईल यात शंकाच नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघ सह माधव सावरगावे, जालना।